हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। प्रस्तुत आज या चिंतन सत्रातील 7व्या दिवसातील प्रवचन कथारूपी प्रवचन सेवेचा हा 7वा दिवस आणि याच्या या 7व्या दिवसातील प्रवचन क्षेत्रातील ही सेवा म्हणजे एका पामराकडे आलेली आहे आणि आज या प्रवचनरूपी कथारूपी प्रवचन सेवेला ज्या महान भगवत भक्तवत्सल असणाऱ्या भगवंताच्या अत्यंत जिवलग असणाऱ्या एका महान भक्तवत्सल असणाऱ्या संतांची कथा निरूपण करण्याचं भाग्य परमादरणीय परमश्रद्धेय आपल्या सर्वांच्या हृदयाचा ठेवा असणारे वारकरी संप्रदायाचं भूषण असणारे अतिशय सुप्रसिद्ध शिवचरित्रकार डॉक्टर पदवी प्राप्त असणारे आमचे गुरुवर्य कैलासजी महाराज निश्चिते यांनी ही सेवा माझ्यासारख्या पामराकडे सुपूर्द केलेली आहे।
आणि आज ज्या महान भगवत भक्तांची या ठिकाणी मी कथा निरूपण करणार आहे ते संत चोखोबा महाराज, ज्यांना संत चोखोबाराय म्हणून संप्रदायामध्ये फार मोठी लौकिकता प्राप्त झाली, ते संत चोखोबाराय. योगायोग असा आहे, आज फार मोठा पर्वकाळ, फार मोठी आज पर्वणी आपल्या सर्वांना या ठिकाणी प्राप्त झालेली आहे. ती पर्वणी कशाची? तर आषाढी एकादशी नंतर 4 महिने भगवंत नीज शय्येमध्ये असतात, निद्रा अवस्थेमध्ये असतात असा मानस आहे. आणि बरोबर 4 महिन्यांना आजच्या दिवशी म्हणजे आज देव उठवणी एकादशी आहे, जिला कार्तिकी एकादशी म्हणतात, प्रबोधिनी एकादशी म्हणतात. त्या एकादशीला भगवान परमात्मा आज नीज शय्येवरून उठतात. आणि भगवंताला उठण्यासाठी एक मंत्र म्हटला जातो, एक श्लोक म्हटला जातो. तो श्लोक म्हणजे काय? उत्तिष्ठ उत्तिष्ठ गोविंद उत्तिष्ठ गरुडध्वज उत्तिष्ठ कमलाकांतम त्रैलोक्यम मंगलम कुरु. हा श्लोक म्हटल्यानंतर भगवंताला त्या ठिकाणी जागं केलं जातं. पण भगवंताला जागं करण्याचं काम कोण करतं हे फार महत्वाचं आहे. पहिला मुद्दा असा होतो, संत चरित्र ऐकण्याचा फायदा काय? एवढ्या भव्य दिव्य स्वरूपाच्या असणाऱ्या नियोजनामध्ये संत चरित्र ठेवण्याची गरज काय? असं काय प्राप्त होतं संत चरित्र ऐकल्यानंतर? असं काय फल प्राप्त होतं का म्हणून संत चरित्र ऐकणं अनिवार्य आहे? फार गोड उत्तर आहे. ज्यांच्या नुसत्या नामानं पाप निरसलं जातं, त्यांचं जर कथा श्रवण केली तर जीवनात पाप राहीलच काय? याला फार गोड प्रमाण आहे. तो का म्हणे पापे जाती संतांची जाते. ज्यांच्या नामानं पाप नाहीच होतं त्यांच्या ठिकाणी त्यांचं जीवनचरित्र श्रवण केल्यानं पाप राहीलच काय? यालाही प्रश्न आहे, त्यांचं जीवनचरित्र श्रवण केलं म्हणजे पाप जातं का? याला कारण असं आहे, ज्यांच्या जीवनात पापच नाही त्यांचं चरित्र श्रवण केलं तरच पाप जात असतं. म्हणून यांचं चरित्र श्रवण केल्याने काय होतं? पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांचे, म्हणून ते घ्यावायचं असतं. अतिशय गोड योगायोग आहे. आज पहिला योगायोग, आज देव उठवणी एकादशी आहे. दुसरा योगायोग, आज ज्या महान भगवत भक्तवत्सलांची मी आज या ठिकाणी कथा निरूपण करण्याचं भाग्य प्राप्त झालं, संत चोखोबारायांचे गुरु भक्त शिरोमणी नामदेवरायांचा आज जन्म उत्सव आहे, म्हणजे आज जयंती आहे. योगायोग पहा, ज्या भगवंताच्या सानिध्यामध्ये राहून वारकरी संप्रदायाचा भगवा झेंडा पार पंजाबपर्यंत ज्यांनी नेला ते भक्त शिरोमणी नामदेवराय. आणि त्याच नामदेवरायांच्या सानिध्यामध्ये तयार झालेला एक महान भगवत भक्त म्हणजे संत चोखोबाराय. विशेष करून मी हे संत चित्र का निवडलं याचाही आज मला या ठिकाणी खुलासा करायचा आहे. अलीकडच्या काळामध्ये जे 21वा युग आहे, जे प्रगल्भ आहे, वैज्ञानिक दृष्ट्या प्रगल्भ आहे, पण तरी सुद्धा आजही भारतामध्ये 13% वाद हे जातीयवादातून निर्माण होतात असं संवर्ष नाही. आजही 21वा शतक जो आपण वैज्ञानिक युग म्हणून संबोधला जातो, ज्या ठिकाणी माणसं आता पृथ्वी तळावर नाही तर चंद्रापर्यंत पोहोचली, चंद्रापर्यंत पोहोचलेल्या माणसांची विवेक बुद्धी वाढली, अजून सुद्धा त्यांची जात नावाची गाठ सुटत नाही, ही मात्र शोकांतिक आहे. आणि आज बऱ्याच संस्था, बऱ्याच संघटना जातीयवादासाठी ते निर्मूलन करण्यासाठी पुढाकार घेतात 21व्या शतकामध्ये. परंतु वारकरी संप्रदाय असं वैश्विक संघटन आहे जे 750 वर्षापासून ह्या विचाराच्या मागे आहे की या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा जातीयवाद नाही. याला कारण असं आहे, आमचं जे आराध्य दैवत आहे ते साक्षात परब्रह्मलिंग म्हणजे पांडुरंग, साक्षात पांडुरंग परमात्मा आहे. आणि जो विटेवरचा मालक आहे त्याची पावलं कशी आहेत तर विटेवरी ज्याची पाऊले समान, ज्याची पाऊलं समान आहेत त्याची भक्त विषम असतीलच कसे. आणि म्हणून 750 वर्षापूर्वीच ज्ञानोबा यांनी सांगून दिलंय
या ठिकाणी स्वधर्म सूर्य लाहो. प्रत्येकाच्या ठिकाणी माणुसकी असली गरजेचं आहे. जातीवाद 750 वर्षापासून नष्ट आहे. कोणी केला तर त्याचा पहिला पुढाकार कोणी घेतला असेल तो वारकरी संप्रदायाने घेतलेला आहे. सांगून दिलं जगाला उंच नीच काही नेणे भगवंत तिष्ठे भाव भक्त देखून या. देवाला जात माहीतच नाही. जात आपण केली, देवाला काही जात करायची. आपण कोणाचे? ममाय वांश जीव लोके जीवभूत सनातन मनष्ष्ठा निंद्रियाने प्रकृती स्थानी कर्षती. तैसे भूत जात सर्व माझीची किर अवयव परी माया योगी जीव दश. हे माझे. जर आपण त्याचे आहोत, हा त्या जातीतला मी ह्या जातीतला, हा भेदच कशा? संतांनी सांगून दिलं उंच नीच काही नेणे भगवंत. याही पुढे थांबले नाही. मैराल जनक कोण कुल त्याचे महिमान तयाचे काय सांगू. याता याती धर्म नाही विष्णुदासा. विष्णुदासाला यात अयात धर्म नाही. हा माझा नाही निर्णय, हा ऐसा वेदशास्त्र. वेदानं सांगून दिलं धर्म नाही, जात नाही. त्या वैश्विक संकटातून वारकरी संप्रदायाने एक मात्र संदेश संपूर्ण जगाला दिलाय. बाकी अनेक संदेश आहेत. आणि हा संदेश घेणे गरजेचं आहे. या ठिकाणी नटखट यावे, शुद्ध होऊन यावे. सकलांशी येत आहे अधिकार. सगळ्यांना इथं अधिकार आहे. मग तो कुठल्याही पंथाचा, कोणत्याही जातीचा, कोणत्याही धर्माचा. आणि म्हणून आज ज्या महान भगवतवत्सलांची या ठिकाणी मी कथा निरूपण करण्याचं धाडस करतोय. खरं तर संत चरित्र 1 तास नाही हो. नाही नाही नाही. दुरात दूर असणारा, परात पर असणारा भगवंत ज्यांच्या घरी काम करतो त्यांची महानता काय कमी असेल काय? आणि याही पुढचा प्रश्न असा होतो, नेमके संतांचं चरित्र का, भगवंताच्या पत्नीचं चरित्र का सांगत नाही? भगवंताच्या बंधूचं चरित्र का सांगत नाही? याचं कारण असं आहे, भगवंताचं जेवढं प्रेम त्याच्या भक्तावर आहे, जेवढं प्रेम संतावर आहे, तेवढं ह्या जगात कुठंच कोणावरच नाही. याला फार गोड प्रमाण आहे. नमे प्रियतमाम आत्मयोनिर्न शंकर हा नच शंकर्षणो न श्री नैवात्मच यथा भवान. भगवंतानं काही गोष्टी सांगितल्या त्याला आवडणाऱ्या आणि काही न आवडणाऱ्या. तर भगवंताने सांगितलं माझं माझ्या आत्म्यावर प्रेम नाही, माझं माझ्या पत्नीवर प्रेम नाही, माझं माझ्या आराध्य दैवत असणाऱ्या भगवान शंकरावर प्रेम नाही. नवे नवे आत्मच म्हणजे माझं माझ्या सख्यांवर, सखे सोयरे मुलावरही प्रेम नाही. याही परीक्षा माझं जास्त प्रेम कोणावर असेल ते माझ्या भक्तावर आहे. तो मी वैकुंठेही नसे, एक वेळ भानुबिंबही न दिसे, पर योगियांच्या मानसी उमरडून जाय. भगवंताचं त्याच्या आपल्या भक्तावर प्रेम, इतरांवर नाही हो. ज्या भक्तावर भगवंत एवढा प्रेम करतो त्यांचं संत चरित्र श्रवण करणं हे आपलं कर्तव्य आहे. का संत चरित्र श्रवण करावं याचा आणखी एक मुद्दा सांगून जातो. जीवनातलं चित्र योग्यरित्या बदलावं यासाठी चरित्र आहे. चित्र बदलतात पण ते बदलण्यासाठी चरित्र लागतं आणि ते चरित्र संतांचं आहे. म्हणून फार सुंदर उपक्रम वारकरी तत्वज्ञान विद्यापीठाच्या अनुषंगाने या ठिकाणी हा राबवला जातो आहे. अनेक मोठमोठे वक्ते या ठिकाणी येऊन जात आहेत. अतिशय सुंदर नियोजन आहे. आणि जवळजवळ आज सांगतीचीच कथा निरूपण माझ्याकडे आहे, कारण उद्या काही यावेळेत कथा होणार नाही. आणि आज कथा ज्यांची आहे त्यांचा अधिकारही तेवढाच आहे. आजची कथा साक्षात आज आपल्या पंढरपूरला जाता नाही असं आपण म्हणूच शकत नाही, कारण मी ज्यांची कथा निरूपण करणार आहे पहिले त्यांचं वंदन आणि मग भगवंताचं चरण, कारण आज कथाच त्यांची आहे. चोखोबरायांच्या मार्फत, आज चोखोबरायांच्या मार्फत आपण चोखोबरायांच्या पायरीजवळ चाललोय. पायरीवर गेलो म्हणजे साक्षात भगवंताचं दर्शन होतंच की. फार गोड आहे. चोखोबरायांच्या जीवनाचा परिहार घेत असताना एक गोष्ट मात्र मी शिकलोय. अगदी एका वाक्यात सांगायचं झालं ना, फार गोड त्याचं उत्तर आहे. पूर्वी फार गोड दृष्टांत महान वक्ती द्यायचे. पायरीजवळच्या दगडाला परिश्रम कमी आहेत, पण मूर्तीत घडणाऱ्या दगडाला परिश्रम जास्त आहे.
पण ज्याची मूर्ती होते तो अखंड वर्ष अखंड पूजला जातो, ज्याची पायरी होते तो झिजला जातो. हे त्यांची वाक्य आहे. आपण ठरवायचं पायरी होऊन झिजायचंय का मूर्ती होऊन पूजायचंय. चकोबरायांनी संघर्ष केला, झिजले, पण झिजल्यानंतर आज हजारो वर्ष झाले तरी सुद्धा त्यांचं पूजन कमी झालेलं नाही. आणि आज त्या महान भगवत भक्त वत्सलाचं आपण चरित्र या ठिकाणी श्रवण करणार आहोत. कोण चकोबर आहे? इसवी सन 13व्या शतकामध्ये कोरेगावचे एक पाटील होते, सदग्रस्त. आणि पूर्वी पाटील म्हणजे वतनदार, श्रीमंत माणसं, मोठी माणसं. आणि या पाटलाचा एक नियम होता. आणि तो नियम म्हणजे काय? आपल्या भेटणाऱ्या उत्पन्नातून तो एक भाग, पहिला भाग भगवान परमात्म्याला म्हणजे विठो पाटलाला समर्पित करत होता. हल्ली पाटील आहेत, हल्ली आमदार आहेत, हल्ली खासदार आहेत, बोलू नये, यातला कोणता भाग देवाला देतात माहीत नाही, पण देतात. पण या कोरेगावच्या पाटलाचा नियम होता, जे काही उत्पन्न होईल त्यातला पहिला भाग म्हणजे पहिला नैवेद्य तो त्या विठो पाटलाला देत होता. कोरे पाटलाचा नैवेद्य विठो पाटलाला जात होता. विठो पाटील हो म्हणे, जिंबू या दीपा माझी एक पंढरपूर गाव, धर्माचे नगर देखा विठो पाटील त्याचे. त्या विठो पाटलाच्या ठिकाणी नैवेद्य घेऊन जायचे असतं. आणि त्या वर्षामध्ये त्या कोरेगावच्या पाटलाला बरेच आंबे झाले, त्या झाडाला बरेच आंब्याचं उत्पन्न झालं. त्यांनी विचार केला, ठरल्याप्रमाणे नियमाप्रमाणे हे उत्पन्न यातला पहिला भाग कोणाला द्यायचा. ठरल्याप्रमाणे 125 आंबे मोजून दिले बरं. 125 आंबे कोणाला पोचते केले. आता पोचवायचं म्हणजे तेव्हा काय ते फास्ट ट्रॅक अशी काही सिस्टम नव्हती किंवा टपाल भारती नव्हतं. आता पोचवायचं आहे म्हणजे हे काम करणार कोण? आणि त्या काळामध्ये जाती अस्पृश्यता होती, जातीय वाद होते, थोडी जातीय गणना होती. आणि त्या काळामध्ये ही कामं करण्यासाठी विशिष्ट समाजातील विशिष्ट लोकांना काहीतरी नेमलं जायचं. आणि त्या काळामध्ये कोरेगावच्या पाटलाकडं 2 अशी माणसं होती जी हरिजन कुळातले होते. त्या काळामध्ये त्यांना महार म्हणून संबोधलं जात होतं. त्या महार परिवारातील एक महान भगवत वत्सल, भगवंताची भक्तीमध्ये नितांत रममाण असणार एक सद्ग्रस्त, त्यांचं नाव आहे सुदामा येसरकर. आणि सुदामजी येसरकरांना बोलवलं. या गुरुजी सुदामजी येसरकरांना कोरेगावच्या पाटलांनी बोलवलं. या सुदामजी आले आणि म्हटले, मालक बोलवलं? हो म्हणे. काही सेवा आहे म्हणे. बरेच आंबे झाले यावर्षी. होय मालक. ठरल्याप्रमाणे भगवंताला पोचते करायचे. हो म्हणे. आता भगवंताला पोचते करायची म्हणजे आपण एखादी वस्तू देवाला दिली म्हणजे ती देवाकडे नेण्यासाठी कोणतरी असतो ना, त्याला ब्राह्मण म्हणतात. तसे त्या काळात बडवी म्हणायची. आणि पंढरपूरच्या बडव्यांसाठी एक पत्र दिलं आणि 125 आंबे द्यायचं ठरलं. आता सुदामजी म्हणतात, महाराज मालक 125 आंबे मला एकट्याला जायचे नाही हो. बरं ते आंबे कायची काही 50 ग्रॅम आणि 100 ग्रॅमची नव्हते. तेव्हा माणसं चांगली होती, मजबूत. तेव्हा आंबे पण तशीच होती. आता माणसं 50 किलोची, तर आंबे काय राहणार आहे? तो एक आंबा 1 किलोचा होता महाराज. एवढं वजन न्यायचं शक्य नाही. म्हटले कोणतरी एक जोडी घेऊन जा. कोणी येईल मालक? अरे तुझ्या बायकोला घेऊन जा, पत्नीला घेऊन जा. बऱ्याच दिवसापासून भगवंताचं दर्शन घेण्याची स्मितता उत्कंठा मनामध्ये होती. आणि ती अनयसानं भगवंताने जणू काही हा निरोप धाडलाय असं मनामध्ये आलं आणि निघाले. दोघांना घेऊन निघाले. बरे आता त्या काळची माणसं काही गाडीवर जात नव्हती, त्यामुळे चालताना काही थकत नव्हती. आता थोडं वेग आहे. आता आम्हाला डॉक्टर सांगतो जेवल्यानंतर 100 पावलं तरी करा, एवढी आमची व्यवस्था बिकट आहे. निघाले महाराज. कुठेहीच मुक्काम घेतला नाही. आणि अगदी 2 कोस आता पंढरपूर राहिलंय. आणि वाटेमध्ये भगवंत रूपी एक वयोवृद्ध ब्राह्मण त्यांना येऊन भेटला आणि विचारलं, सुदामा, नाव घेतलं नाही, महाराज कुठं चाललात? पंढरपूरला चाललोय. कोण आपण? वाट सुरू एक ब्राह्मण आहे, व्याकुळ झालोय भुकेने, काही खायला भेटेल काय?
सुदामजी म्हटले, आम्ही काय देणार? बरं आम्ही देऊ शकतो तरी काय? आम्ही दिलेलं तुम्हाला चालणार नाही हो का? आमचं देणं तुम्हाला रुजणार नाही का? महारे मायबाप, नाही नाही, अरे भुकेलेला कोणतीही जात नसते, भुकेलेलाही कोणताही पंथ नसतो. अरे भुकेलेला काय असते तर फक्त भूक, फक्त भूक म्हणजे भूक बघा. सुदामजी म्हटले, महाराज दिला असतो पण मी तो हमाल त्यांचा, मला स्वातंत्र्य नाही आहे. माझ्या मालकाने जे दिलंय ते फक्त पोस्त करण्याचं काम आहे, माझ्याकडे स्वातंत्र्य नाही आहे, मी देऊ शकत नाही. त्यानं अगदी वयोवृद्ध आहे मी, भुकेने व्याकुळ झालंय, पुण्याला भेट तुम्हाला ब्राह्मण आहे, आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही हो, माफ करा. व्यासांनी 5 जण जिवंत असून मेल्यासारखी सांगितली आणि त्यामध्ये एक नाव सेवकाचं आहे. सेवकाला स्वातंत्र्य नसतं, मालक म्हटला बस तर बसावं लागतं, मालक म्हटला उठ तर उठावं लागतं. जिवंतोपी मृतपंच व्यासेन परिकीर्तितः, दरिद्री मूर्खो व्याधी प्रवासी नित्यसेवकः, हे 5 जण सांगितले. अगदी थोडे पुढे गेल्यानंतर सुदामजी महाराजांच्या पत्नी सावित्रीबाई, त्यांना दया आली. त्यांनी एक आंबा आपल्या टोपीतला काढला आणि हलवूच ब्राह्मण बुवांकडे वरच्यावर टाकला. बरं तेव्हा स्पर्श केलेला सुद्धा चालत नव्हता. हे 750 वर्षापूर्वीच सांगतोय. हा स्पर्श केलेला ही चालत नव्हता, वरच्यावर आंबा टाकला. भगवंताने तो झेलला. या ठिकाणी गोड भाव सांगतो तुम्हाला, अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची. काही वेळेस असं ऐकायला भेटतं, पुराणिक, याला सुद्धा पुराणिक भाव आहे. बालाजीचा भेद केला होता म्हणे दुर्योधनानं भगवंताला जेवण्यासाठी, पण तो खाल्ला नाही, विदुर घरी खायला गेला. कारण देणारा किती देतोय यापेक्षा कोणत्या भावनेने देतोय याला महत्व आहे. सावित्रीबाईने तो आंबा दिला, वरच्यावर दिला. भगवंतानं तो अगदी चोरला आणि खायला सुरुवात केली. आंबा कापून खाण्यापेक्षा तसं खाण्यात मजा आहे. हे जे पूर्वी खायचे त्यांना माहिती हो. आंबा खायला सुरुवात केली, पण खेळ तो येण्याची खेळावा, नट तो येण्याची नटावा. जो आंबा दिला तो नेमकी आंबटच निघाला हो. बरं आता भगवंताला मग अक्रियेसी कर्म विधेयासी देह धर्म आरोपती का, असं भगवान परमात्मा स्वतः सांगतात. मग व्यक्तासी व्यक्ती, अनार्थासी आरती, स्वयंतृप्तासी तृप्ती भावती का. त्याला कोणत्याही गोष्टीची परिपूर्णता करायची गरज नाही, तो परिपूर्ण आहे. त्याला चव वगैरे हे प्रकारच माहीत नाही, पण तरी सुद्धा ते भगवंतानं चव घेतली आणि टाकून दिला. म्हणजे काय दिला माय, दिला तर दिला, तोही आंबट दिला, नसतं दिला तर बरं झालं असतं, दिला टाकून. सावित्रीबाईंनी तो तसाच घेतला, आपल्या पदरात गाडमधून ठेवला. म्हणजे काही का होईना ब्राह्मणाचा प्रसाद आहे, तो असं टाकू देऊ नये. श्रद्धा होती, भाव होता. आता महाराज पंढरपूरच्या वाटेवर आले. ठरल्याप्रमाणे अमोक बडवण करत पोचले आणि सांगितलं कोरेगावच्या पाटलांचा ठेवा घेऊन आलेला आहे, सुपूर्त करायचा आहे. दिलं. पत्रामध्ये 125 आंबे लिहिलेले होते. दोन्ही टोपल्या मोजल्या, एक आंबा कमी निघाला, एक आंबा कमी निघाला. सुदामजीला विचारलं, काय रे? जी मालक, एक आंबा कमी आहे, खाल्ला की काय? नाही हो, नाही. खोटं बोलतोस? दोनदा मोजलं, 124 भरले, एक कमी आहे. काय केला आंबा? खाल्ला असेल तर निमूटपणे कबूल कर. नाही हो मालक, नाही. थांबा. धर्मपत्नीला विचारलं, सावित्री, जी मालक, जी धनी, आंबा काय केला ग? तू खाल्ला का? नाही. तुमची आण घेऊन सांगते, मी खाल्ला नाही. मग एक आंबा गेला कुठे? म्हणे मग काही वेळापूर्वी एक ब्राह्मण वाटसरू आपल्याला भेटले ना, त्यांना दिला. आणि या ठिकाणी त्या बडव्यानं विश्वास बसवून
खोटं बोलतोय म्हणे तुम्ही खाल्ला, कोण वाट सोडून आला तुम्हाला द्यायला? नाही हो मला खोटं बोलणार नाही, विठोबाची आण घेऊन सांगतो, खोटं बोलणार नाही. कुठे आहे तो आंबा? मग सावित्रीबाईने सांगितलं, अहो त्या ब्राह्मण बुवाने सुद्धा खाल्ला नाही, त्याने फक्त चव घेतली ना टाकून दिला, हे माझ्या पदराला आहे. महाराज पदरात आंबा आहे का म्हणण्यासाठी काही बडवे तिथे जमले, आणि आता पदरामध्ये आंबा निघतोय का म्हणून बघण्यासाठी काही ब्राह्मण तिथे जमले. तर महाराज देवाची लीला त्यासी कळली, काय दिलाय माझ्या भगवंताची. आणि महाराज ज्या ठिकाणी ज्या पदराच्या गाठीला आंबा बांधून ठेवला होता ती गाठ खोलली, आणि गाठ खोलल्यानंतर काय नवल, आंबियाची बाळ झाली तेव्हा. त्या आंब्यात आता आंबा राहिला होता, तर साक्षात भगवंताने दिलेलं वत्स बालकरूपी एक प्रसाद त्या ठिकाणी निर्माण झाला होता, बालक निर्माण झाला. मग आता ह्या बालकाचं नाव ठेवायचं काय? भगवंताने दिलेला हा प्रसाद आहे, मग याचं नाव ठेवायचं काय? काय योगायोग पहा, नाव कशी ठेवावी याला सुद्धा काही मार्मिकता असावी लागते. हल्ली नावं ठेवायची म्हणून ठेवतात, त्यामुळेची मार्मिकता, निर्णयता, वैचारिकता काहीच राहिली नाही, काहीच राहिलं नाही. आता नाव काय ठेवायचं? पूर्वीची लोक अडाणी होती, पण विचारसरणी आजच्या युगानुयुग वैज्ञानिक युगामध्ये प्रचलित असणाऱ्या सुशिक्षितांपेक्षाही चांगली आहे. भगवंतानं चोखून जो आंबा दिला होता, भगवंतानं चोखून दिला, भगवंताचा चोखा भगवंतानं चोखून दिला, भगवंताचा चोखा, म्हणून श्री संत शिरोमणी चोखोबारायांचं नाव चोखोबाराय ठेवलं, म्हणून चोखोबाराय. भगवंतानं चोखून दिलेला प्रसाद आहे. ऐका, चोखोबाराय आज सुद्धा काही लोक म्हणतात हरिजन कुलामधील महारामध्ये जन्माला आलेला चोखोबाराय. अरे लक्षात ठेवा, भगवंतानं चोखून दिलाय, असं एरा गेरायचं नाही, भगवंतानं चोखून दिलाय. ज्याला भगवंत चोखून देतो त्याला आपण दुरावा काय करणार, आणि आपण कोण ठरवणार? म्हणून शब्द गोड आहे, ते हरिजन आहेत, ते हरीचीच जन. चोखोबाराय म्हणजे साक्षात भगवंताचाच प्रसाद आहे. अरे चोखून दिला ना, भगवंतानं चोखून दिलाय, किती गोड असेल चोखोबाराय. आणि आता मात्र चोखोबारायने आपलं निवासस्थान चोखोबारायांचं मंगळवेढ्यातच होतं. बरं, जास्त लांब जायचं नाही, का आता दररोज भगवंताचं दर्शन घ्यायचं. आता चोखोबारायांच्या ज्याला जन्मजात भगवंताचं वरद असतंय तो संसारात रतीत होईलच कसा? पण महाराज त्या काळामध्ये जाती अस्पृश्यता होती, नाही म्हटलं तरी सुद्धा हरिजन समाजामध्ये, हरिजन घटकामध्ये जन्माला आल्यामुळं काही गोष्टींचा त्रास चोखोबारायांना भोगावा लागला. पण एक सांगू, हिऱ्याला घाव बसल्याशिवाय हिऱ्याची ही किंमत कुठं वाढते? चोखोबारायांचं चरित्र उजळून निघायचं होतं, म्हणून तर चोखोबारायांना घाव सोसावं लागेल. फार गोड सांगतात, ज्ञानोबारायांना त्रास देणारे बाहेरचे नव्हते, तुकोबारायांची विटंबना करणारे बाहेरचे नव्हते, नामदेवरायांना वेडे ठेवणारे बाहेरचे नव्हते, तसं चोखोबारायांना त्रास देणारे बाहेरचे नव्हतेच, ते चोखोबारायांच्या मधलेच होते. पण एक नक्की आहे, ज्या दिवशी तुमच्या मार्गावर अडथळे येतात समजायचा मार्ग योग्य आहे, आणि तुम्हाला परिपूर्ण व्हायचंय तर अडथळे आलेच पाहिजेत, तर अडथळ्याशिवाय कोणतंच जीवन परिपूर्ण होत नाही. चोखोबारायांच्या जीवनामध्ये आता दिनचर्या सुरू आहे. भगवत वत्सल असल्या कारणामुळे भगवंताच्या भजनामध्ये रममाण राहायचे, पण काम मात्र ठरल्याप्रमाणे करायला लागायची. काय कामं असायची? त्या काळामध्ये हरिजन समाजातील काही घटकांना मेलेली ढोरं त्यांचा बंदोबस्त करायचा, बांधबंदिस्ती करायची, एखादा जनावर जर दुखापत असेल तर त्याचे उपचार करायचे, गाई गुरं सांभाळायची, शेती पाहायची. अजून सांगू, त्या काळात दाईचं काम सुद्धा ह्याच घटकातील लोक करायची. फार गोड एका ठिकाणी एका कथाकारानं असं लिहिलं आहे, ज्यांचा स्पर्श चालत नाही पण त्यांनी पिकवलेलं धान्य चालतं, हा कुठला न्याय रे? ऐका ना,
धर्म जात ह्या चर्माला आहे, अंतरंगाला नाही ना. आणि भगवंत चर्माकडे पाहत नाही, तुमच्या अंतरंगाकडे पाहत असतो. आता चोखोबराय जन्मजात भगवत्सलामध्ये सनिध असल्या कारणामुळं भगवंताकडं ओढ आणि व्यसन प्राप्त होत होते. आणि आता वय वाढत गेलं आणि त्या काळामध्ये लग्न थोडं लवकर करत होते. हो, कारण तेव्हा ग्रॅज्युएशन M.Com ही पद्धत नव्हती. आता ग्रॅज्युएशन होता होता 24 होतात विदाऊट किटी. किटी घेतली तर लांबतही. शिक्षण पूर्ण केल्यानंतर 2 वर्ष स्ट्रगलिंग जातं, नोकरी भेटत नाही म्हणून. दैवकृपेने नोकरी भेटली तर दैवकृपेने छोकरी भेटेलच, यातही नशीब नाही. हल्ली शेती करायला नको, पण शेती पाहिजे ह्यात मात्र गुड आहे. चोखोबरायांचं लग्न झालं आणि ज्या माऊलीसोबत लग्न झालं ती सुद्धा अतिशय. महाराज कोणी कोणाशी वैवाहिक जेवण करत नाही, त्याला सुद्धा वरून गाठ असते. चोखोबरायांची ज्यांची जीवनाशी गाठ जोडली गेली त्या सोयराबाई, त्याही अतिशय भगवभक्तलामध्ये रममाण असणाऱ्या रममाण. दोघांचाही संसार सुखाचा आहे महाराज. चोखोबरायांच्या जीवनाचं एक सूत्र आहे, सुखी राहायचंय तर समाधानी राहा, कारण समाधानाची दुसरी बाजू सुख आहे. जर असमाधानी राहिलात तर जीवनात सुख भेटणारच नाही. सुखी राहायचं जीवन सूत्र सांगितलं. दोघंही भगवंताच्या भक्तीमध्ये रममाण होते आणि दोघांनाही एका गोष्टीची एक आतुरता होती, कधी एक देखील ना माझा माय बाप, कधी पाहता येईल. पण त्या काळामध्ये अस्पृश्यता असल्या कारणानं मंदिरात जाण्यास बंदी होती महाराज. म्हणून येती यासी पुसी जाती या धाडी नृत्य, पंढरपुरी आहे माझा माय बाप. पण एकदा महाराज एकादशीला, शुद्ध एकादशीला पंढरपूरला गेले. त्या काळामध्ये चंद्रभागेत स्नान करण्याची सुद्धा बंदी होती महाराज. स्नान करण्याची सुद्धा बंदी होती. काय अस्पृश्यता असेल. पण महाराज ज्या चोखोबारायांना चंद्रभागेत स्नान केल्या जात दिलं नव्हतं, आज त्या चोखोबारायांचं दर्शन घेतल्याशिवाय भगवंताचं दर्शन घेता येत नाही. हीच खऱ्या अर्थानं भक्ताची श्रेष्ठत्व आहे. एका बाजूला चोखोबाराने स्नान करावं, कोणालाही दिसूही नये, त्या काळात स्नान करून जावं. ज्या काळामध्ये चोखोबारांची सावली सुद्धा मान्य नव्हती, चोखोबारांची सावली सुद्धा समाजाला मान्य नव्हती, आज त्या चोखोबारांच्या पायरीची सावली पडावं म्हणून लोक लोटांगण घालतात. काय भक्ताची श्रेष्ठता आहे. आता चोखोबारायाने मात्र स्नान करावं आणि दुरूनच पुंडलिक राजाचं दर्शन घ्यावं, दुरूनच पंढरपूरच्या विठोबाचं दर्शन घ्यावं आणि वाळवंटामध्ये जावं. आणि वाळवंटामध्ये सगळे हरिभक्त एकत्र येऊन एक चटाली झाली चंद्रभागे वाळवंटी. ज्ञानोबरा माझा ज्ञानराज गोपालांसी लायावाटी. ज्ञानोबरायाने त्या ठिकाणी प्रसाद द्यावा आणि त्या ठिकाणी भगवंताचा प्राण सखा असणाऱ्या संत शिरोमणी नामदेवरायांचं कीर्तन चालू असावं. आणि त्या कीर्तनामध्ये कीर्तनाच्या फडकरी कोण असतील तर भगवंताला जात्यावर बस म्हणणाऱ्या जनाबाईने सांगावं, जनी म्हणे ज्ञान देवा बोला. मला काही काही गोष्टीचं नवल वाटतं. लोक आता म्हणतात का नारी शक्ती सबलीकरण, पण माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायांनी 750 वर्षापूर्वी सांगितलं, अरे ज्ञानोबरायांना चाल म्हणण्याचा अधिकार कोणी द्यावा तर तो जनाबाईने द्यावा. जगाच्या मालकाला जातेवर कोणी बसवावं तर ते माझ्या जनाबाईने बसवावं. अरे नामा कच्चा राहिलेला हा म्हणण्याचा अधिकार कोणाकडे तर तो माझ्या मुक्ताबाईकडे आहे. 750 वर्षानंतर तुम्ही काय आम्हाला टिमक्या सांगता का आम्ही स्त्री शक्तीनं नारी शक्ती सबलीकरण केले. म्हणजे ज्ञानोबा तुकोबारांनी तर 750 वर्षापूर्वी हे सगळं सांगून दिलं. महाराज जनाबाईने टाळ घेऊन उभा राहावं आणि भक्ती आनंदामध्ये डुलत राहावं, डुलत राहावं. आणि नामदेवरायांनी अभंग घेतला, सुखा लागी करसी तळमळ तरी तू पंढरीसी जाय एक वेळ. सुख पाहिजे पंढरपूरला या, मग तू अवघाची एक रूप होशी आणि जन्म जन्मीचे दुःख विसरसी.
या अभंगामध्ये कीर्तन चालावं, चकोबऱ्याने एका बाजूला राहून ते ऐकावं, कारण स्पर्श केलेलं चालत नव्हता ना. एका बाजूला राहून ऐकावं, डोळ्यातली नयनधारा वाहतात. चकोबऱ्याने वर्णन केलं काय माझ्या भगवंताचं स्वरूप आहे. राजस सुकुमार मदनाचा पुतला, रवी शशिकला लोपलिया, कस्तुरी मलवट चंदनाची बुटी. भगवंताचं वर्णन केलं. भगवंताचं वर्णन जसं नामदेवरायांनी करायला सुरुवात केली तसं चकोबऱ्यांच्या नयनातून नयनधारा वाहू लागल्या. आणि मनातल्या मना म्हणतात, देवा काय रे मी असा अपराध केला होता म्हणून तुझं दर्शन सुद्धा मला पामराला भेटू नये. देवा देवा मी एवढा 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 अभागी आहे का रे. देवा मी एवढं पाप केलंय का रे, का तुझं दर्शन सुद्धा मला होत नाही. देवा सोयराबाईंनी रडावं, चकोबऱ्यांनी रडावं. पण महाराज काय श्रद्धा, काय निष्ठा. ज्या वारकऱ्यांच्या पायाची वाळवंटामध्ये धूळ पडायची, ती धूळ स्वतःच्या मस्तकी लावायची आणि सांगायचं विठोबाच्या राज्यामा नित्य दीपवाली. महाराज लक्षात घ्या, सोनाऱ्यालाच खोटं सोनं सांगायची गरज नाही आणि खरं सोनं ओळखल्याशिवाय राहत नाही. नामदेवरायांनी दुरूनच पाहिलं, हे सामान्य नाही, हे कोणतरी महान भक्तवत्सल आहेत. डोळ्यातल्या पाण्याच्या अश्रूच्या धारा थांबत नव्हत्या आणि चकोबऱ्या अजूनही जवळ येत नव्हते. कीर्तन झालं, सगळा समाज नामदेवरायांच्या पायावर लोटांगण घालत होता. चकोबऱ्या मात्र लांबच आहेत. आता गंमत अशी आहे, समाज नामदेवरायांकडे येतोय आणि नामदेवराय आता चकोबऱ्यांकडे चाललेत. जसे नामदेवराय चकोबऱ्यांच्या जवळ येऊ लागले, तसं चकोबराय अगदी लांब जाऊ लागले. नामदेवरायांनी विचारलं, काय झालं महाराज, आमचा स्पर्श चालत नाही का. चकोबराय म्हटले, देवा तुमचा नाही, आमचा तुम्हाला चालायचा नाही. नका मायबाप, तुमचं शरीर विटाळ होईल. नामदेवराय म्हटले, शरीर विटाळच आहे ना. शरीर विटाळ होत नाही, ते विटाळच आहे. विटाळची देह विटाळची झाला. अरे ते काय पवित्र आहे का. नाही 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 नाही. जवळ घेतलं, अगदी जवळ घेतलं. जवळ घेतल्यानंतर अक्षरशः चकोबऱ्यांच्या डोळ्यातल्या नयनधारा थांबत नव्हत्या. चकोबऱ्याने म्हटलं, आज कृतकृत्यार्थ झालो. कृतकृत्यार्थ झालो म्हणे, आज खऱ्या अर्थानं कृतकृत्यार्थ झालो. अनेक जन्मातलं आज साकडं फेटलं गेलं. देवा ज्या नामदेवरायांच्या हातातून फिरविले देऊळ जगा माझी ख्याती आणि नामदेवा हाती दूध प्याला. ज्या नामदेवरायांच्या हातातून भगवंतांनी दूध प्यालाय, त्या नामदेवरायाने मला स्पर्श करावा. जेवणाचं सोनं झालं ग सोयरा, सोनं झालं. जवळ घेतलं, विचारलं, काय म्हणता. काय नाही देवा, एक गोष्टीची अभिलाषा आहे, त्या भगवंताचं रूप कधी पाहता येईल काय. का नाही पाहता येणार. नाही म्हणे, आम्हाला गाभाऱ्यात जाण्याची परवानगी नाही. नाही ना, नाही नाही म्हणे, असं काही नाही. भेद अभेद भगवंताला नाही. आपण त्याचीच आणि तो आपला आहे. तो अभेद आहे, त्याला ह्या गोष्टीचं भेद नाही. भेद रहित आहे, तो शून्य आहे. तो त्या एकादशीला घरी परतले, पण घरी गेल्यानंतर एकाच गोष्टीचा विचार, तो माझा भावा, तो माझा भावा, वेळोवेळा भावा पांडुरंग, कधी होईल, कधी होईल. पुढच्या एकादशीला पुन्हा पंढरपूरला आले, पण आता मात्र सगळ्यांच्या आधी. सगळ्यांच्या आधी का, त्या काळामध्ये पहाट होण्याच्या आधीच हरिजनानं सगळे विधी उरकून घ्यावी, कारण त्याची सावळी सुद्धा चालत नव्हती. चालत नव्हती. आणि सगळे यायच्या आधी चकोबराय सोयराबाई समवेत पंढरपूरच्या गाभाऱ्याच्या पायरीपर्यंत गेले. आणि आता त्या गाभाऱ्यामध्ये काही ब्राह्मण व्यक्ती त्या ठिकाणी येऊ लागले भगवंताच्या पूजेसाठी. कारण भगवंताला पाठी उठवलं जातं, उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकला, आता दर्शन द्या सकला, झाला अरुणोदय सरली निद्रेची विरा. उठवलं जातं भगवंताला. काही ब्राह्मण त्या ठिकाणी आले आणि त्यांचा अनयसा स्पर्श झाला. कोणाला, चकोबरायांना. त्यातील एका ब्राह्मणाने सांगितलं, अरे दूर हो, समजत नाही, विटाल केलं असं मला. म्हणे काय झालं, काय झालं. अरे हा महार आहे, ज्याने वाटवलं म्हणे आपलं देऊ. चकोबराय म्हटले, महाराज माफ करावं, चुकीनं झालं बरं का.
नाही नाही बाटवलं म्हणे, समजत नाही का तुला इथं येऊ नये, तुम्हाला इथं परवानगी नाही, कसा आला? चोखोबाराय म्हटले, आमच्या नामदेवरायांनी सांगितलं देवाला भेद नाही. त्या ब्राह्मण व्यक्त्यांना राग आला, आम्हाला बाटवलं तर बाटवलं, उलट आम्हाला शिकवतोय. नाही मायबाप, अपराध माफ करा. नाही नाही म्हणे, आज तुला माफ केलं तर तू उद्या पुन्हा येशील. सगळे ब्राह्मण एकत्र आले, म्हणे याने बाटवलं रे. काय झालं? मंदिर बाटवलं, राहुल बाटवलं. मला एका गोष्टीचं नाविन्य वाटतं, ज्या गाभाऱ्यात माझ्या चोखोबाऱ्याला प्रवेश नव्हता, त्याच गाभाऱ्यात प्रवेश करायचंय तर पहिलं चोखोबाऱ्यांपुढे नतमस्तक व्हावं लागतं. ही एका भक्ताची लक्षण आहे. यातून एक गोष्ट शिका, जीवनात संघर्ष केल्याशिवाय कोणतीच गोष्ट साह्यास होत नाही. समाज जर तुम्हाला नावं ठेवत असेल तर तो सहन करायला शिका. कारण ज्या समाजानं नावं ठेवले तोच समाज उद्या तुमच्या नावासाठी जय जयकार करणार आहे. चोखोबारायांना सगळ्या ब्राह्मण बडव्यांनी मिळून मारलं. सोयराबाई काकुलती येते, नका मारू, माझ्या मालकाला नका, धण्याला नका मारू. चुकून झालं त्यांच्याकडून, पुन्हा अपराध होणार नाही. आता जीव घेतात त्यांचा. रक्त येईपर्यंत, रक्त सांडेपर्यंत मारलं. चोखोबाराय म्हणतात, देवा हाच का रे तुझा न्याय? देवा हाच का रे तुझा न्याय? माझं येणं सुद्धा एवढं अपवित्र आहे का रे? मी एवढा अभागी, एवढा पापी आहे का रे देवा? स्वतःच्या कर्माला दोष देत चोखोबाराय पुन्हा आले, निघून आले. महाराज आता देव चिंतेत पडला, चोखोबाराय पुन्हा येतील काय? स्वप्नामध्ये जाऊन सांगितलं, चोखोबा भेटायला येत आहे ना? चोखोबारायनं राहुला नाही. सोयराबाई म्हणले, अहो मागच्या वेळेस रक्त येईपर्यंत मारलं, कशाला जाता, नका जाऊ मला. नाही ग सोयरा, आता होईल तर होईल, प्राण द्यायचाच आहे आज ना उद्या. याच्यापेक्षा भाग्य काय? भगवंताच्या दारातच मरण गेलं. निघाले महाराज, निघाले. आणि आता मात्र बरोबर पहाटे ब्रह्ममुहूर्तावर भगवंताचा राहुल उघडून एक ब्राह्मण स्नान करण्यासाठी चंद्रभागेत गेले. आणि तेवढ्याच वेळात भगवंतानं चोखोबारायनं सांगितलं, या चोखोबाराय. नाही देवा, मागच्या वेळेस मारलं रे खूप. नाही, या ना चोखोबाराय. धाडस करत गेले राहुलामध्ये, धाडस करत गेले. गेल्यानंतर भगवंतानं वरच्यावर चोखोबारायनं मिठीमध्ये घ्यावं. आल्हादायक सुख प्राप्त झालं. थोडं विचार करा. भगवंताच्या राहुलामध्ये एक धूप लावला तर त्याचा सुगंध एवढा वाटतो. जगातल्या सगळ्यात सुंदरात सुंदर, सुगंधित सुंदर असणाऱ्या भगवंताचा स्पर्श चोखोबारायनं झाल्यानंतर चोखोबारायांच्या शरीराची अवस्था काय असेल? आता चोखोबारायनं भगवंतानी मिठीत घ्यावं. मिठीत घेतल्यानंतर चोखोबारायांच्या डोळ्यातल्या पाण्याच्या धारा काही कमी होत नाही. ज्या भगवंताला आतापर्यंत पाहिलं नव्हतं त्या प्रत्यक्ष भगवंतानं चोखोबारायनं मिठीमध्ये घ्यावं. काय चोखोबारायांचं भाग्य असेल महाराज, काय भाग्य असेल. पण भगवंत आहे होतो, स्वतःच्या गळ्यातली वैजयंती माळ काढली आणि चोखोबारायांच्या गळ्यामध्ये घातली. देवा नको रे, मला याचं काय गरज आहे, तुझं दर्शन माझ्यासाठी खूप आहे. नाही राहू द्या. आणि आता ब्राह्मण पुन्हा येतील म्हणून चोखोबाराय पुन्हा राहुलच्या बाहेर जाऊन बसले. काही ब्राह्मण आले आणि पाहतात तर काय, अरे अपराध झाला, चोरी झाली. का? भगवंताची वैजयंती माळ चोरीला गेली. कोण चोर आहे, शोधा रे. शोधण्यासाठी बाहेर पाहतो तर काय, नेमकी चोखोबारायांच्या गळ्यामध्ये वैजयंती माळ. अरे चोर सापडला, याने पुन्हा मंदिर पाठवलं. या महाराजच्या पोरानं मंदिर पाठवलं, या हरिजनानं मंदिर पाठवलं. असं चोखोबारायांवर सगळे ब्राह्मण, सगळे पंढरपूर निवासी, सगळे ग्रामस्थ आले. म्हणजे याला शिक्षा दिली पाहिजे. भगवंताच्या रावळात चोरी करतो म्हणजे काय? आणि एवढी याची हिंमत आली कुठून? याला शासन झालंच पाहिजे. काय शासन करायचं? कोतवालाला बोलवलं. पूर्वी न्याय निवाडा कोतवाल करायचं. बरं, कोतवालाला बोलवा. कोतवालाला बोलवलं. महाराज बैलाच्या पायाखाली देण्याची शिक्षा दिली चोखोबारायांना.
सोयराबाई म्हणते, नाही हो, माझे मालक चोरी करायची नाही, आम्ही कष्ट करून खातो कडी, चोरी नाही करणार. नाही नाही, चोरी केली तुमच्या मालकानं, त्याला शिक्षा तर झालीच पाहिजे. मला थोडंसं कधी नवल वाटतं, ज्या काळामध्ये कोणत्याच प्रकारच्या सुविधा नव्हत्या तेव्हा न्याय लगेच होत होता. आता सगळ्या सुविधा आहेत तरी न्याय मिळायला 15 वर्ष लागतात. ही शोकांतिक आहे. ज्या काळात काहीच नव्हतं तेव्हा न्याय भेटत होता, आता सगळं आहे तरी न्याय भेटण्यासाठी वयाची 15 वर्ष घालावी लागतात. ही शोकांतिक आहे. महाराज, 2 माजलेले बैल जोडी, ही भाषा त्यांनाच कळते जे शर्यतीवाले. बरं, आपल्या भाषेत त्यांना छकडेवाले म्हणतात. आमचा फारसा संबंध येत नाही. बैलांच्या पायाखाली चोखोबारानं बांधलं, आता येणं फटका मारून यानं धावायला लावायचं. पण महाराज, हरीची याद असा हरी दाही दिशा, त्यांना काही फरक पडतो काय? आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोक्य. काय भय? देव उभा मागे पुढे, उगवी खोडे संकटी. काय गरज? चोखोबारायच्या बैला खाली दिलं, त्या बैलातलं एकही पाऊल पुढे टाकत नव्हता. सगळ्या प्रकारचे प्रयत्न केले पण एकही बैलाचं एकही पाऊल पडत नाही. ब्राह्मण रूपी एक म्हातारा, भगवंत रूपी ब्राह्मण म्हातारा अरे म्हटले, समजत नाही का तुम्हाला? हे काही सामान्य दिसत नाही, एकही बैल पाऊल टाकत नाही. सोडून द्या म्हणे, हे सामान्य दिसत नाही, सोडून द्या. रात्र गेली तरी सुद्धा काही प्रयत्न घडला नाही. सगळ्यांना वाटलं काहीतरी चमत्कार आहे, सोडून दिलं महाराज. आणि त्या दिवसापासून चोखोबारायांचा अधिकार सगळ्यांना कळाला. चोखोबारायांचा अधिकार कळाला. महाराज, ज्या चोखोबारायांचा स्पर्श समाजाला मान्य नव्हता त्या चोखोबारायांच्या हातातून भगवंतानं दही भात खाल्लाय. हा चोखोबारायांचा अधिकार आहे. आणि याला प्रमाण चोखा मेळा बंका जातीचे महार, त्यासी सर्वेश्वर ऐक्य करी. ऐक्य आहे. दही भात खाल्ला हो, दही भात खाल्ला. महाराज, चोखोबारायांचं जीवन अधिक समृद्ध कसं आहे असं गोड उदाहरण आता पुढे सांगतो. कर्मधर्माच्या योगानं सोयराबाईंना दिवस गेले. दिवस गेल्यानंतर आता दिवस भरायची वेळ आली. म्हणजे आता जवळजवळ 9 महिने होऊन गेलेले आहेत. आणि आता प्रसूतीची वेळ अगदी जवळच आहे आणि घरात कोणत्याच प्रकारचं सामान राशन नाहीये. चोखोबारायांना सांगितलं, धनी राशन आणावं. आणि त्या काळामध्ये कुठून आणायचं म्हणून चोखोबाराय आपल्या बहिणीकडे निघाले. त्यांचं नाव आहे निर्मलाबाई. निघाले. आता निर्मलाबाईकडे आल्यानंतर चोखोबारायांना प्रश्न पडला, काय सांगावं आणि काय मागावं. आणि इकडं मात्र सोयराबाईंची प्रसूतीची वेळ अधिक समीप येत चाललेली आहे. ज्ञानोबारायांनी सांगितलं, मग ते जे करावे मजसी पडेली आघावे अजात पक्षाची निजीवी पक्षी निजी. जसं एखाद्या नवजात पक्षाला उडता येत नाही ना, तोपर्यंत त्याचा सगळं सांभाळ ती माय करत असते. तसे माझे भक्त म्हणजे माझे आहेत, त्यांचा सांभाळ करणं ही माझी जबाबदारी आहे. आता भगवंताला प्रश्न पडला, करायचं काय? महाराज, किती प्रेम करावं माझ्या भगवंतानं, किती प्रेम करावं. महाराज ज्ञानोबारायांनी सांगितलं, किंबहुना धनुर्धरा जो मातीची या उदरा तो मातीचा सोयरा केतुला पा. आईचं लेकरावर प्रेम किती हे काय सांगता येतं काय? तसं माझ्या भगवंताचं माझ्या भक्तावर प्रेम आहे. आता चोखोबारायांच्या पत्नीची प्रसूतीची वेळ जवळ येते, समीप येते आणि चोखोबाराय मात्र बहिणीच्या घरी येत. करायचं काय? महाराज, भगवंत तो भगवंत आहे ना. काय झाला? देव म्हणून गेला तर कुणी गावाच्या आत सुद्धा येऊ देणार नाही. गावाच्या बाहेरच मंदिर बांधतील. पुरुष म्हणून गेलो तर सोयराबाई काय आत येऊ द्यायची नाही. मग कोणाचं रूप घेतलं? त्या काळामध्ये जातीय अस्पृश्यता असल्या कारणानं इतर कुळातली इतर जातीतील लोक जाऊ शकत नव्हती.
म्हणून झाला काय, तर चोखोबारायची बहीणच झाला. चोखोबाची बहीण झाला शरणधर, वहिनी उघडादार हा कामारी. जगाचा मालक चोखोबारायची बहीण झाला हो. आणि दार जाऊन वाजवलं. सोयराबाईने विचारलं, कोण आलाय? वहिनी, अगं मी आली आहे, मी आली आहे. चोखोबारायना जाऊन बराच वेळ झाला. ताई, तुम्ही आलात, तुमचे दादा कुठे आहेत? तुला माहिती ना तो कसा आहे, बसला असेल कुठे गुंतत. महाराज, चोखोबारायाच्या पत्नीचं बालनपण माझ्या भगवंतानं केलं. फक्त बालनपण केलं नाही हो, फक्त बालनपण केलं नाही, सोयराबाईची कपडे सुद्धा माझ्या भगवंतानं धुवावे. बाळणपणीचे कपडे काही चांगले असतात, आता तर ठेवतच नाही म्हणे, सगळे तसेच टाकून देतात. तो विटार काही सामान्य असतो काय? चोखोबारायाच्या पत्नीचं बालनपण केल्यावर थांबलं नाही, तर चोखोबारायाच्या पत्नीचे कपडे धुतले माझ्या भगवंतानं. फक्त कपडे धुतले नाही, जगाच्या मालकानं चोखोबारायांच्या मुलाचं कर्म मेळा, चोखोबारायांच्या मुलाचं म्हणजे कर्म मेळाचे आंघोळ घालावे, त्याचं नाणं धुणं करावं, त्याचं सडा समर्पण करावं. कोणी? ज्याच्या पायाजवळ लक्ष्मी आहे, ज्याच्या रिद्धी सिद्धी दासी आहेत, मोक्ष ज्याच्या चरणाची अपेक्षा करतो, गंगा ज्याच्या चरणाजवळ आहे, त्या भगवंतानं माझ्या चोखोबारायांच्या लेकराच्या सगळे लाड पुरवावे. महाराज, सगळे लाड पुरवावे. महाराज, काय काय भक्त प्रेम आहे, आणि काय काय चोखोबारायांचा अधिकार असेल, ज्यांच्या घरी येऊन जगाच्या मालकाने त्यांच्या पत्नीचं बालनपण करावं. काय अधिकार असेल चोखोबारायांचा? सामान्य नाही चोखोबाराय, सामान्य नाही. इकडं मात्र अधिक दिवस होऊन गेले, चोखोबाराने चिंता पडली. बरेच दिवस झाले इकडे आलोय, आता जायला पाहिजे. निघाले चोखोबाराय, घरी यायला निघाले ना, तर देवाला प्रश्न पडला, आपण जर इथं थांबलो तर आपलं भांडं फुटलं जाईल. हा बाबा, याच्या आधी आपण गेलेलो बरं. निर्मलाबाई म्हणजे साक्षात भगवंत म्हटले, ताई, वहिनी, येऊ का ग आता? थांबा, तुम्हाला अजून साडी चोली दिली नाही, तुमचे दादा रागवतील, त्यांना येऊ द्या, साडी चोळी देऊन तुमची पाठवण करते. नाही नाही म्हणे, नको. बरेच दिवस होऊन गेले, नवऱ्याला समजलं तर पुन्हा घरात घ्यायचं नाही. पूर्वीच्या बाया नवऱ्याला घाबरत होत्या, हे याच्यावरून समजतं. हे पूर्वीचं होतं, आताचं थोडं उलट आहे. महाराज, भगवंत त्याला काही जायला वेळ लागतो काय? उमरड्यातून बाहेर पडला रे, बाहेर पडल्यानंतर अगदी क्षणातच भगवंत गायब. आणि इकडं मागच्या दारानं चोखोबारायले आल्यानंतर सोयराबाई म्हटले, का हो, कुठं होतात? काहीच बोलले नाही. म्हणे, घ्या, आपल्याला मुलगा झालाय. बरं झालं ताई आल्या, नाही तर काही खरं नव्हतं. ताई, चोखोबारायला प्रश्न पडला, मी जिच्याकडे होतो ती कोण? मग इथं आली ती कोण? काही नाही हो, रावलात गेले, भगवंताच्या स्वरूपाकडे पाहिलं, आज विठू दिसत नव्हता, तर चोखोबारायनं स्वतःची बहीण दिसत होती. चोखोबारायांच्या डोळ्यातलं पाणी घळा घळा वाहू लागलं. चोखोबाराय म्हटले, देवा, जन्माचं सोनं झालं रे, सोनं झालं. या महाराच्या घरामध्ये विश्वाच्या मालकाने यावं, माझ्या लेकराचं पालन पण करावं. देवा, भाग्य झालं, धन्य झालो, आज धन्य झालो. चोखोबारायांचं सामर्थ्य, चोखोबारायांची भक्ती श्रेष्ठता यातून लक्षात येते. महाराज, याही अजून काय सांगावं चोखोबारायांच्या चरित्राविषयी? महाराज, एक फार मोठा गोड प्रसंग चोखोबारायांच्या जीवनातला आहे. वा, देव उठल्याबरोबर त्यालाही आनंद झाला, म्हणून उठा अरुणोदय प्रकाश झाला. कदाचित चोखोबारायांचं चरित्र ऐकल्यानंतर त्याला सुद्धा रडू आलं असेल, काय भरोसा आहे? चोखोबारायांच्या जीवनातला फार गोड एक प्रसंग आहे. इथं मृत्यू लोकामध्ये चोखोबारायांचा स्पर्श विटाळा मानला जात होता, आणि आता त्या इंद्र लोकांमध्ये इंद्रानं फार मोठी अशी एक सभा बोलवली. आजकालच्या भाषेमध्ये त्याला पार्टी म्हणतात, पार्टी. आणि पार्टी कोणत्या गोष्टीशिवाय परिपूर्ण होत नाही?
अमृत, देशी अमृत वेगळं आणि स्वर्गातलं अमृत वेगळं. देशी अमृत पिल्याने माणूस लवकर मृत होतो आणि स्वर्गातलं अमृत पिल्यावर तो अमृतच राहतो. आणि इंद्रानं अमृत सगळ्यांना वाटायचं ठरवलं. आता त्याला काय, जे गावी खिल्लारिकामध्ये हिणूची जेत अमृतत्व सिंहासने, तिथं काय कमी आहे महाराज. पण असं झालं महाराज, इंद्राचं अमृत नासलं, इंद्राचं अमृत नासलं. आता इंद्राचं अमृत नासलं, मग आता करायचं काय. एवढी मोठी सभा बोलवली, सगळे देवदेवता बोलवलेत आणि यांच्या पुढे जर नासलेलं अमृत दिलं तर माझी काय इज्जत राहील. मग आता काहीतरी पर्याय पाहिजे. आणि तेवढ्यात सगळं जगाचं भ्रमण करणारे आणि सगळ्या जगाची वृत्तवाहिनी असणारे भगवत वत्सल ब्रह्मदेवाचे मानसपुत्र नारद मुनी तिथं आले. नारद मुनी तिथं आले. नारायण या मुनीवर काय झालं, असं असं घडलंय म्हणे. बर 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 यावर काही उपाय, यावर एकच उपाय. काय म्हणे, विटेवरच्या मालकाकडे जा, जंबू या दीपा माझी एक पंढरपूर गाव आणि धर्माचे नगर देखा विठो पाटील त्याची नाव. चला जाऊ तया ठाया काही भोजन मागाया. चला त्याच्याकडे, त्याचा स्पर्श झाला ना तर हे सगळं 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 तुमचं अमृत पुनर्वत होईल. इंद्र अमृताचा कलश घेऊन पंढरपुराकडे आला, देवाकडे आला. देवा, अमृत नासलंय रे. म्हणे हे नासलेलं अमृत पुनर्वत करण्याचं सामर्थ्य माझ्याकडे पण नाही. मग एक पत्ता देतो, तिकडे जा म्हणे. चोखोबाराय नावाचा एक फार मोठा भगवतवत्स आहे, त्याच्याकडे जा. त्याच्याकडे गेल्या बरोबर तुमचं अमृत पुनर्वत होईल. इंद्र स्वर्गाचा अधिपती चोखोबारायांच्या घरी अमृताचा कलश घेऊन आला. कलश. महाराजच्या घरात ज्या गावचे पाटील जायला लाजत होते त्या घरामध्ये इंद्राचा स्वर्गाचा अधिपती आला. का तर स्वर्गातलं अमृत नासलंय म्हणून. स्वर्गातलं अमृत नासलंय म्हणून ते अमृत भगवंताने घ्यावं, इंद्रानं घ्यावं, चोखोबारांच्या पुढ्यात ठेवावं आणि सांगावं, मायबाप एवढं अमृत चांगलं करून द्या. चोखोबाराय म्हटले, देवा मी तो महार, मी काय याला स्पर्श करा. आमचा स्पर्श सुद्धा विटाळ आहे देवा, आणि तुम्ही या महाराजच्या झोपडीमध्ये आला. महाराज भगवंताचं नाम घ्यायला सुरुवात केली. भगवंताचं नाम घ्यायला सुरुवात केली. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. भगवंताच्या नामामध्ये एवढे तल्लीन झाले की डोळ्यातील नयन अश्रुधारा सुरू झाल्या आणि त्या अश्रुधारातले 2 थेंब त्या अमृताच्या कलशामध्ये पडाव्या आणि नाचलेलं अमृत महाराज पुन्हा पुनर्वृत व्हावं. ही ताकद कोणाची आहे? ते सामर्थ्य चोखोबारायांचं आहे. नाचलेलं अमृत पवित्र कोणावर होतं तर ते संतांच्या नुसत्या अश्रुधारेनं होतं. जर अमृत पवित्र करण्याचं सामर्थ्य संतांमध्ये, मग अपवित्र असणाऱ्या देहाला पवित्र करण्याचं सामर्थ्य संतांकडे नसेल काय? म्हणून संत चरित्र ऐकणं गरजेचं आहे. चोखोबारायांची कीर्ती दूरवर पसरली हो, दूरवर पसरली. चोखोबाराय आता सामान्य राहिले नव्हते, पण आता चोखोबाराय मात्र निर्विकार झाली होती. आता चोखोबारायांची अवस्था अशी झाली होती, आता दिसो नये ज्ञाना ऐसे करी नारायण. आता असं इथं दिसायचंच नाही म्हणे. आता त्यांना सर्व घटकामध्ये फक्त भगवंत दिसू लागलाय. सर्व घटी राम. सर्वांमध्ये आता भगवंत दिसतोय. जली स्थळी काष्टी पाशाने आता भगवंत दिसू लागलाय. काय करत? सगळीकडे आता भगवंत दिसतोय. आता करायचं काय? देवालाच राहुलं नाही हो, देवालाच राहुलं नाही. पण अजूनही सुद्धा समाजामध्ये चोखोबारायांची प्रतिष्ठा पूर्ववत झाली नव्हती. अजूनही लोकांना वाटत हे महार आहे, याचा स्पर्श चालायचा नाही.
पण ऐका ना, ऐका, चोखोबारायाच्या घरी देव राहतो, त्या चोखोबारायाचा अधिकार काय सामान्य असतो, ज्याला भाऊजी म्हणतात, भाऊजी भाऊजी मी म्हणेन बरं, भाऊजी मंका महाराज, तेवढाच अधिकार आहे. चोखोबारायांच्या सानिध्यामध्ये राहून बंका महाराजांना सुद्धा वारकरी संप्रदायामध्ये अभंग आहे, सामान्य नाही. महाराज चोखोबारायांचा अधिकार आहे जेवढा सोयराबाईंचा जेवढा अधिकार आहे, कर्ममेळ्यांचा जेवढा अधिकार आहे, बंका महाराजांचा जेवढा अधिकार आहे, तेवढाच अधिकार निर्मळा माऊलींचा सुद्धा आहे, म्हणजे चोखोबारायांच्या बहिणीचा. सामान्य नाही महाराज. समाजाने त्यांना दूर केलं, पण भगवंतांनी त्यांना शिरच्यावर ठेवलं. त्यांचा अधिकार काय सामान्य असेल काय? सामान्य असेल. लक्षात ठेवा महाराज, आज लोक त्यांच्या कुळाकडे पाहून, त्यांच्या जातीकडे पाहून त्यांना हीन समजतात, पण त्या चोखोबारायांचा अधिकार काय तुम्हाला सांगतो, ऐका महाराज. विठ्ठल कुळीचे दैवत असं तुकोबाराय म्हणतात. आमचं आराध्य दैवत म्हणजे काय, आमचं कुळदैवत म्हणजे काय, ते विटेवरचं मालक म्हणजे आमचं कुलदैवत असं तुकोबारायांचं म्हणणं आहे. पण त्यात भगवान परमात्म्याला, पांडुरंग परमात्म्याला विचारलं, तुमचं कुलदैवत काय? तर त्यावेळेस भगवंताने दिलेलं उत्तर ऐका, मग चोखोबारायांचा अधिकार समजेल. चोखा माझा जीव, चोखा माझा भाव, कुलधर्म देव चोखा माझा. भगवंत म्हणतोय माझा कुलधर्म देव म्हणजे काय, माझा चोखोबार आहे. देवाचा कुलधर्म चोखोबार आहे, आणि आपण त्यांच्या कुलावरून त्यांना हीन समजतोय. पण त्याच चोखोबाराचा अधिकार पहा की भगवंत म्हणतोय माझा कुलधर्म, माझ्या कुलधर्माचं दैवत म्हणजे काय, तर चोखोबा आहे. हा अधिकार चोखोबारायांचा आहे, हा अधिकार चोखोबारायांचा आहे. आणि मात्र चोखोबारायांनी आपल्या जीवनामध्ये भक्ती तत्वामध्ये अत्यंत पराकाष्ठा प्राप्त केली. जीवनामध्ये अनेक हल्यापेष्टा सोसल्या. समाजाने त्यांना हीन म्हणून वागणूक द्यावे, मार सोसावा, पण त्या चोखोबारायांनी महाराज कधीही समाजाचा तितकारा केला नाही. महाराज संत तेच असतात, संत तेच असतात. फार 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 महान महान महात्म्यांच्या मुखातून ऐकलं, ज्या गावात ज्ञानोबारायांना प्रवेश नव्हता, आज त्याच गावाला ज्ञानोबारायांशिवाय पर्याय नाही, हे लक्षात घ्या. ज्या गावानं ज्ञानोबारायांना खाऊ दिलं नाही, आज तेच गाव फक्त ज्ञानोबाराय शब्दावर जगतंय. हा अधिकार ज्ञानोबारायांचा आहे, सामान्य का? या समाजाला चोखोबाराय मान्य नव्हते, आज त्याच समाजाला जर दैवाचं विठोपाटलाचं दर्शन घ्यायचं असेल तर पहिला स्पर्श चोखोबारायांना करावा लागतो, आणि मग भगवंताकडे जावं लागतं. हा अधिकार चोखोबारायांचा आहे. जीवनामध्ये अनेक चढउतार करून आता मात्र भगवंताच्या स्वरूपाकडं विलीन होण्याच्या मार्गाकडे ते प्रवृत्त होत होते. आणि त्या काळामध्ये राजवट पद्धत निघून गेली, आणि आता तिथं मात्र यवनांची म्हणजे मुस्लिम शासवट राजवट येऊ लागली होती. आणि एका मुस्लिम राजवटीतील एका शासकाला राजवाडा बांधायचा होता, आणि राजवाडा बांधण्यासाठी त्या ठिकाणी काही कामगार लागणार होते, काही माणसं लागणार होती. आणि महाराज आता त्या काळामध्ये ही कामं करण्यासाठी हरिजन समाजातले काही माणसांना घेऊन जात होते, आणि त्यामध्ये चोखोबारानं सुद्धा नेलं महाराज. आणि त्या ठिकाणी काम चालू होतं, पावसाचे दिवस होते, आणि भिंत बांधण्याचं काम चालू होतं, आणि त्याच भिंतीमध्ये दगड पोचवण्याचं काम चोखोबाराय करत होते. आणि अनायासानं जी भिंत बांधली होती ती काही पक्की झाली नव्हती, तिचं बांधकाम पक्क झालं नव्हतं. आणि ज्या ठिकाणी चोखोबाराय होते त्याच ठिकाणी ती भिंत कोसळली, आणि त्या भिंतीमध्ये अनेक जण महाराज त्या ठिकाणी मृत्युमुखी पडले. ती भिंत पडल्यामुळं कोणत्याच प्रकारचं अवयव राहिलं नव्हतं महाराज. जमीनदोस्त झालं होतं. आता राहिल्या होत्या ते फक्त हाडं. नामदेवरायांच्या स्वप्नामध्ये भगवंताने येऊन सांगितलं की माझ्या
चोखोबाची हाडं घेऊन या. नामदेवराय निघाले. ज्या ठिकाणी हा अपघात घडला होता त्या ठिकाणी गेले आणि आता अनेक जणांची त्या ठिकाणी प्रेत पडली होती. अनेक जण त्या ठिकाणी मृत्युमुखी पडली होती. मग यातील चोखोबारायांचं हाड कुठलं हे कसं ओळखायचं? भगवंतानं सांगितलं, नामा अरे माझ्या चोखाच्या हाडातून सुद्धा विठ्ठल विठ्ठल भजन ऐकूया. चोखोबाराय त्या ठिकाणी गेले. चोखोबाराय त्या ठिकाणी गेले. महाराज एक एक हाड उचलावं आणि कानाला लावावं. ज्या हाडातून विठ्ठल भजन ऐकू येत नव्हतं ते हाड टाकून द्यावं आणि एका हाडातून चोखोबारायांच्या त्या अवयवातून विठ्ठल 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 भजन ऐकू येऊ लागलं. विठ्ठल विठ्ठल भजन ऐकू येऊ लागलं. ती सगळी हळद नामदेवरायांनी जमा केली. ऐका चोखोबारायांचा अधिकार. ज्या समाजाला चोखोबारायांचा स्पर्श मान्य नव्हता त्याच चोखोबारायांची हाडं भगवंतानं स्वतःच्या पितांबरामध्ये गुंडाळायला सांगितली नामदेवरायांना. काय अधिकार असेल चोखोबारायांचा? काय अधिकार असेल? चोखोबारायांची हाडं भगवंताच्या पितांबरामध्ये गुंडाळावी आणि जी आज पायरी पाहतोय ना त्या पायरीमध्ये चोखोबारायांची महाराज ती असती. त्या आणून त्या ठिकाणी चोखोबारायांची पायरी करा. काय अधिकार? एक तासामध्ये चोखोबारायांचं चरित्र सांगण्यासारखं नाही महाराज. आणि संत चरित्र एक तासामध्ये होत नाही. पण एक सांगू, हे एक तासामध्ये का होईना संत जीवनाचा सहवास घडला ना तरी जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. फार गोड उपक्रम आज आपल्या वारकरी तत्वज्ञान विद्यापीठ पाषाणी या ठिकाणी आयोजित केला. अतिशय भव्य दिव्य नियोजन आहे. चोखोबाराय खरं तर चोखोबारायांच्या जीवनचरित्राचं परिहार घेत असताना एक गोष्ट मात्र आपण घेऊन गेली पाहिजे की जीवनामध्ये अनेक संकट येतील, अनेक चढ उतार येतील, नाना प्रकारची विघ्न येतील. आपली भगवंतावरची श्रद्धा कधीही ढासळू देऊ नका. कारण तो परीक्षा पाहणार आहे आणि त्याच्या परीक्षेत उत्तीर्ण व्हायचं आहे. तर आपण कसून लागलं पाहिजे. कारण इथं तोच पार होतो जो अभ्यास करणार आहे. आपण प्रयत्नांची पराकाष्ठा केली तर यश भेटल्याशिवाय राहत नाही. चोखोबारायांना समाजाने निंद ठरवलं, अवहेलना केली तरी सुद्धा भगवंताची भक्ती सोडली नाही. परिणाम ज्या समाजानं चोखोबारायांना अवहेलना करावी आज तोच समाज चोखोबारायांच्या पायरी पुढे नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाही. याला कारण आहे भगवंताचं वाक्य आहे, आणि समुद्राचा मेघू उपयोग त्याहुनी चामू तैसा पार्था लागी आजी होय. भगवंत पहिले आपल्या भक्ताला पुढं करतो मग तो मागे राहतो. म्हणून चोखोबारायांच्या जीवनाचं चरित्र आज आपण या ठिकाणी निरूपण करण्याचं धाडस केलं आहे. खरं तर संतांचं चरित्र म्हणजे काय सामान्य बालकांना काय सांगावं, पण ही सुवर्ण संधी मला ज्यांनी प्राप्त करून दिली ते आमच्या सर्वांचे आदरणीय आदरतीर्थ गुरुवर्य डॉक्टर कैलासजी महाराज निश्चिते महाराजांनी सांगितलं एका संत चरित्रावर तुम्हाला निरूपण करावं लागेल. मग कोणत्या करावं? अनेक संतांची चरित्र या ठिकाणी होऊन गेली. माझ्या वाटेला संत चोखोबारायांचं चरित्र आलं. पण मला आज खरा आनंद झाला की आज सुवर्ण मध्ययोग आहे. आज देव उठवली एकादशी आहे. आज नामदेवरायांची जयंती आहे आणि त्याच नामदेवरायांचे शिष्य पटशिष्य असणाऱ्या चोखोबारायांचं चरित्र आपल्याला आज ऐकायला भेटलं. खऱ्या अर्थानं आपण पंढरपूरला गेलोय आज. का? आज नामदेवरायांची जयंती आहे. पहिली पायरी नामदेवरायांची आणि त्याच्या पुढं चोखोबारायांची. नामदेवरायांचं दर्शन घेऊन चोखोबारायांचं चरित्र ऐकून खऱ्या अर्थानं आपण विठो पाटलाच्या रावळामध्ये गेलोय हे एवढं निश्चित. आणि आज तो सुवर्ण मध्ययोग ज्यांच्यामुळं प्राप्त झाला ते आपल्या सर्वांचे गुरुवर्य कैलासजी महाराज निश्चित आहे. महाराजांनी हा सुवर्ण मध्ययोग या ठिकाणी आपल्याला आणून दिलाय. कारण मी तयापाशी पांडवा मी हरपलिया घेऊ उसावा जेत नाम घोष बरवा करती माझा. आज खऱ्या अर्थानं पंढरपूरच झालंय नाही. भगवंत तिथं आहे. नहाम वैसा मी वैकुंठे नच योगिन हृदय रोहो गायंती यत्र माम भक्त्या तत्र तिष्ठामि नारदा. नारदा मी उभा तेथे माझे भक्त गाती जेते.
आज भगवंत इथं आलाय आणि खरंच सुंदर योग आहे, सुंदर हा मध्ययोग. खरं तर माझी एवढी पात्रता नाही की आज जेव्हा पर्वणीच्या काळामध्ये माझ्यासारख्या सामान्य बालकाला ही सेवा करण्याची संधी प्राप्त व्हावी, पण कृतकृत्य झालो एवढंच या ठिकाणी व्यक्त करतो. झालेली सेवा सर्व संतांच्या चरणी समर्पित, गुरुवर्यांच्या चरणी समर्पित. जे काही बोललो आहे ते गुरुवर्यांचा आशीर्वाद. जे एखादे वाक्य, एखादा शब्द अवाच्य वाटला असेल तर लहान लेकरू म्हणून माफ करा. आता एवढंच सांगेल, धर्म करा, धर्म करा, तिने देव येईल घरा. एक वाक्य मला आज या ठिकाणी सांगायचं आहे. आम्ही अभागी आहोत की आम्हाला काही संस्थेत जाता आलं नाही, आम्हाला आळंदीला जाता आलं नाही, आम्हाला पंढरपूरला जाता आलं नाही. मी मगाशी सांगितलं कैलास महाराजांचं आपल्यावर फार मोठे उपकार आहेत. आज त्यांनी पंढरपूर आपल्या पाषाणामध्ये आणलेलं आहे. आणि याही पलीकडचं गोड वाक्य सांगून जातो, आपल्याला आपल्या मुलांना जर कुठं नेता नाही आलं तरी चालेल, तर त्यांना इथं आणा. इथं आल्यामुळं तुमची मुलं श्रीमंत होणार नाहीत, मान्य आहे, पण तुमची मुलं या ठिकाणी आल्यानंतर संस्कार विरहित सुद्धा जाणार नाही, हे सुद्धा तुम्हाला मान्य करावं लागेल. कारण श्रीमंत असल्यापेक्षा संपन्न असणं आजकाल काळाची गरज आहे. इथं संपन्न व्हाल, संपन्न झालेलं कधीही श्रीमंत झाल्याशिवाय राहत नाही, हे शास्त्राचं वाक्य आहे. महाराजांनी अनेक विद्यार्थी या ठिकाणी घडवण्याचं काम केलेलं आहे आणि आमच्यावर सुद्धा बापण करी आईसी माया असं प्रेम ते आमच्यावर करत असतात. खरं तर धर्माचा जागर ते करतायत. लक्षात ठेवा, आज अशी महात्मी विरले आहेत, उद्या गेल्यानंतर यांची किंमत कळेल. ते आहेत तोपर्यंत त्यांचा लाभ घ्या, त्यांना सर्वतोपरी सहाय्य करा. कारण आज ही जी लेकरं आहेत ही भविष्यातील उद्याची महान प्रवक्ते आहेत, हे उद्यातील वारकरी संप्रदायाचे आधार आहेत. म्हणून आज यांचाही आदर करणं गरजेचं आहे. मी महाराजांचे आभार. या ठिकाणी अनेक मान्यवर उपस्थित आहेत, सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो. झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करतो. 2 मिनिटं आपण भजन करू आणि सेवेला पूर्णविराम. निवृत्ती नामदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती नामदेव, निवृत्ती नामदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम. एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. श्रीमंत जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. संत तुकाराम महाराज की जय. सब संत की जय. वासुदेव हरी, वासुदेव हरी, वासुदेव हरी. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. वारकरी तत्वज्ञान विद्यापीठ आयोजित वारकरी कीर्तन महोत्सव आणि या कीर्तन महोत्सवाचा आजचा हा 7वा दिवस. आणि या 7व्या दिवसामध्ये संत चरित्र कथा ज्यांच्या सुमधुर अशा वाणीतून इथे संपन्न झाली. हरिभक्तीपरायण रोहिदास महाराज बांगर. खरं तर फळेगाव येथील हे सुपुत्र असं म्हणतात की पवित्र तो कुळ, पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. खऱ्या अर्थानं असे दास जेव्हा या मातीत जन्माला येतात तेव्हा खऱ्या अर्थानं धर्म, संस्कृती, देव आणि देशाची सेवा खऱ्या अर्थ त्यांच्या हाती घडत असते. आपण याचा प्रत्यय आलेला आहे. खरं तर संत गोरोबादेवांचं चरित्र त्यांच्या सुमधुर अशा वाणीतून इथे संपन्न झालं. खरं तर असं म्हणावं लागतं की ज्ञानोबराय देखील म्हणत आहेत की साच आणि मवाला, मितळे आणि रसाळ हे शब्द जैसे कल्लोल अमृताचे. अगदी सुंदर अशा वाणीतून त्यांनी संत गोरोबादेवांचे चरित्र आपणासमोर सुपूर्द केले. मी वारकरी तत्वज्ञान विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष हरिभक्तपरायण डॉक्टर श्री कैलाश महाराज नितीजे यांना विनंती करेल की आपण इथे हरिभक्तीपरायण रोहिदास महाराज बांगर यांचा इथे यथोचित सन्मान करायचा आहे. हरिभक्तीपरायण रोहिदास महाराज बांगर यांचा इथे यथोचित सन्मान केला जात आहे. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भाव वर्तया. नक्कीच संतांचा वारसा, संतांचा विचार पुढे घेऊन जाणारं हे व्यक्तिमत्व, त्यांचा इथे सन्मान केला जात आहे.
एक गोड व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची खऱ्या अर्थानं ख्याती आहे, हरिभक्तीपरायण रोहिदास महाराज बांगर यांचा इथे यथोचित सन्मान केला जात आहे. वारकरी तत्वज्ञान विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष हरिभक्तीपरायण डॉक्टर श्री कैलाश महाराज निचिते यांच्या शुभ हस्ते त्यांचा इथे सन्मान केला जात आहे. महाराज धन्यवाद. आपलं मार्गदर्शन, आपलं प्रेम नक्कीच आमच्या विद्यापीठाला असंच मिळत राहो ही देखील अपेक्षा व्यक्त करतोय. यानंतर शंभुदुर्ग संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री आदेशदादा चौधरी यांचं देखील इथे शुभ आगमन झालेलं आहे. मी त्यांना विनंती करतोय की आपण इथे व्यासपीठावर उपस्थित